आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विठुरायाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या या मंगल प्रसंगी लोणी परिसरासह ग्रामीण भागातूनही अनेक भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळपासून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. या पवित्र सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधिवत पूजेने झाली. विश्वस्तांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची महापूजा व अभिषेक अत्यंत उत्साहात पार पडला. यानंतर मंदिर परिसरात विविध प्रकारच्या महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. उपवासाच्या दिवशी भाविकांसाठी साबुदाण्याच्या खिचडीचा विशेष प्रसाद, केळी तसेच पौष्टिक राजगिरा लाडूंचे वाटपही यावेळी करण्यात आले, ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. प्रत्यक्षात पंढरपूरच्या वारीत सहभागी होणे किंवा महापूजेसाठी पंढरपूरला जाणे प्रत्येक नागरिकाला शक्य होतेच असे नाही. अशा भाविकांसाठी लोणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे हक्काचे श्रद्धास्थान ठरले आहे. पंढरपूरला प्रत्यक्षात जाऊ न शकलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने लोणी येथील मंदिरात उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. दिवसभर चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या मालिकेत सायंकाळच्या सत्रात विशेष भजन व कीर्तनाचा सुरेल संगीतासह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मृदुंग आणि तालाच्या गजरात रंगलेल्या या भजन कीर्तनाने उपस्थित सर्व भाविक तल्लीन झाले होते. दिवसभराच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी व वर्दळ पाहायला मिळाली, ज्यामुळे संपूर्ण लोणी विठ्ठलमय होऊन गेली होती. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी रुपाली भालेराव, लोणी. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.